नेक्स्ट बघा, स्टीम पॉवर प्लांट. त्याच्यामध्ये कंबशन कंट्रोल काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल बाईकचे एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पोल्युशन आणि फ्युएलचं जे कंबशन आहे ते कंट्रोल करता आलं पाहिजे. आता बाईकमध्ये कसं आहे तर कार्बोरेटर असतं. ठीक आहे. कार्बोरेटरच्या सहाय्याने आपण फ्युएलचं जे कंबशन आहे ते कंट्रोल करतो. ठीक आहे. डायरेक्ट जर फ्युएलचे टँक इंजिनला जोडले तर फ्युएल कन्झम्पशन जास्त होणार. त्याच्या ऐवजी आपण काय करतो, एअर फ्युएल मिक्सचर कार्बोरेटर मध्ये मिक्स करतो. ठीक आहे. त्याच्या थ्रू आपण काय करतो, फ्युएल कंट्रोल करतो किंवा गाडीचं जे कंबशन आहे इंजिन मध्ये जे कंबशन होतं ते कंबशन आपण काय करतो, कंट्रोल करतो. त्याच पद्धतीनं आपल्या स्टीम पॉवर प्लांट जो आहे त्याच्यामध्ये पण कंट्रोलिंग सिस्टीम आहे. ठीक आहे. ते मागच्या लेक्चरला पाहिलं होतं आपण, प्रेशर कंट्रोल, लेवल, लिक्विड लेवल कंट्रोल वगैरे. आता ह्याच्यामध्ये कंबशन कंट्रोल, कंबशन आपल्याला कंट्रोल करायचं. ठीक आहे. आता मागच्या वेळेस सांगितलं होतं की डायरेक्ट आपण पाणी वगैरे ओतू शकत नाही. त्याच्यासाठी काहीतरी टेक्निकल प्रोसिजर असते, ती प्रोसिजर आपण फॉलो करायची. ठीक आहे. हे कंबशन कंट्रोल आपण कशाच्या सहाय्याने कंट्रोल करू शकतो, तर इथं एअर फ्युएल मिक्सचरचा जो रेशो आहे, ऍडजस्टेबल रेशिओ ऑफ एअर टू फ्युएल. एअर फ्युएलचा जो मिक्सचर आहे, एअर फ्युएल जर आपण स्टॉप केलं तर कंबशन आपण काय करू शकतो, स्टॉप करू शकतो. ठीक आहे. तेच लिहिलेलं आहे इथं. एक लक्षात बघा. कंबशन कंट्रोल बाईक मध्ये कसं करतो तर कार्बोरेटरच्या सहाय्याने आपण कंट्रोल करतो. आता इलेक्ट्रिक वाहन आहेत, इलेक्ट्रिकल व्हेकल, इलेक्ट्रिकल स्कूटी, त्याच्यामध्ये कसं कंट्रोल करतो, तिथं कंबशनचा विषय नाही. तिथं डायरेक्ट डीसी मोटर असते. मोटरवरून डायरेक्ट तुम्हाला फील्डला त्याची जी आहे मोशन दिली जाते. त्याच्यामध्ये जसं तुमचा फॅनचा रेग्युलेटर असतोय तसं कंट्रोल असते, गिअर असते 1 2 3 4 असे. त्याच्यानुसार त्याचं स्पीड व्हॅरी होते. ते स्पीड आपण कंट्रोल कशा सहाय्याने करतो तर ब्रेकच्या सहाय्यानं कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. ते डीसी मोटरवरती वर्क होतात. व्हेकल जे आहे ते पळतात कसे तर बॅटरी असते, बॅटरीचा जो करंट असतो तो डीसी असतोय, घरातला जो करंट असतो एमएससीबीचा तो एसी असतोय, लक्षात ठेवा. आणि डीसी बॅटरीवरती ती मोटर फिट केलेली असते. त्या मोटरची जेवढी मोशन आहे त्या मोशन कशी कंट्रोल करायची तर रेजिस्टन्स प्रोव्हाइड करून. मग रेजिस्टन्स कसा प्रोव्हाइड करायचा तर जे रेग्युलेटर आहेत तसे या पद्धतीचे गिअर असतात. फॅनची मोशन कशी कंट्रोल करतो तर रेग्युलेटरच्या सहाय्याने. ठीक आहे. रेग्युलेटर आपण एक वरती केला की रेजिस्टन्स जास्त असतोय त्यामुळे स्पीड कमी येते. ठीक आहे. 2 वर केला की रेजिस्टन्स परत कमी होते, 3 वर केला की परत कमी होते. अशा पद्धतीनं त्या गाडीमध्ये पण ते कंट्रोल केलं जाते. आणि बाकीची जी स्टॉपची जी मोशन आहे ते आपण ब्रेकच्या सहाय्यानं कंट्रोल करतो. तसं आता इथं स्टीम पॉवर प्लांट मध्ये कंबशन कंट्रोल करायचं तर ते कंबशन आपण फक्त लक्षात ठेवा, कंबशन कशाच्या सहाय्याने कंट्रोल करतो तर ऍडजस्टेबल रेशिओ ऑफ फ्युएल टू एअर और एअर टू फ्युएल. एअर फ्युएलचा जो रेशो आहे तो आपण इथं कंट्रोल करू शकतो. ते लिहिलेलं आहे बघा. कंबशन कंट्रोल comprises a series of devices on a boiler satisfy developed to satisfy steam demand automatically and economically by controlling furnace combustion rate as through adjustment of the burning component while maintaining a constant set point such as fixed but adjustable pressure or temperature and optimum adjustable ratio of fuel to air. म्हणजे कंबशन कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला फक्त एअर फ्युएल रेशिओ कंट्रोल करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फीड वॉटर कंट्रोल. आता फीड वॉटर कंट्रोल हे जे आहे त्याच्यामध्ये बघा, फॉर स्मॉल packaged boiler and with constant load a single or 2 element feed water control system will sufficient. ठीक आहे. larger boiler and boiler with widely fluctuating load should use 3 element type. An automatic fuel trip device is required for low drum water level. आता फीड वॉटर कंट्रोल कसं करायचं तर बाय युजिंग ऑटोमॅटिक फ्युएल ट्रिप डिव्हाइस. ठीक आहे. म्हणजे जी वॉटर तुमचं आता फ्युएल म्हणजे असणार आहे, वॉटर असणार आहे.
घरावरती पण पाणी टाकी असते, ती भरलेली कशी कळते तर तिथे एक वरती आउटलेट असते, तिथून पाणी खाली पडले की आपण काय म्हणतो टाकी भरली. तसं इथं काय आहे, ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक्स एक डिव्हाइस आहे, ऑटोमॅटिक फ्युएल ट्रिप डिव्हाइस. त्याच्या थ्रू आपण काय करतो, फीड वॉटर लेवल कंट्रोल करतो. म्हणजे तो कुठं फिट केलेला असणार आहे ऑटोमॅटिक फ्युएल ट्रिप डिव्हाइस, तर बॉयलरमध्ये फिट केला असणार आहे. तिथं जर ते पाणी तिथपर्यंत पोहोचलं की ते अलार्म देणार आहे आणि ते ऑटोमॅटिकली पाणी बंद होणार आहे. फॉर एक्झाम्पल गाडी रिझर्व लागते म्हणतो आपण, ठीक आहे, त्या टाकीमध्ये एक वाल्व असतो, त्या वाल्व पर्यंत पेट्रोल गेलं तुमचं की ते गाडी आपल्याला इंडिकेशन देते की फ्युएल संपत आलं. ठीक आहे, आता काही गाड्यांमध्ये नाही, बुलेटमध्ये वगैरे असते तसली सिस्टम, जे जुन्या गाड्या आहेत बजेटच्या किंवा त्याच्यामध्ये आहे बघा, गाडी रिझर्व लागली म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय असते तर एक हे असते ऑटोमॅटिक वॉल्व असतो त्याच्यामध्ये, तो त्या वॉल्व पर्यंत पेट्रोल गेलं की ते इंडिकेशन देतं की पेट्रोल संपत आले. त्याच्या खालचं जो असते काय 1 लिटर 2 लिटर तर रिझर्व असते, म्हणून आपण त्याला गाडी रिझर्व म्हणजे काय, एक्स्ट्रा साठा. ठीक आहे, मग आपण रिझर्व लागली की ते आपल्याला समजलं की आपण त्याच्यामध्ये फ्युएल इंजेक्ट करतो किंवा फ्युएल भरतो. ठीक आहे, तसं इथं आपण बॉयलर मध्ये काय करणार आहे तर ऑटोमॅटिक फ्युएल ट्रिप डिव्हाइस च्या थ्रू फीड वॉटर जे आहे ते कंट्रोल करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा फ्लोमीटर्स. आता फ्लोमीटर particularly differential pressure type have remained unchanged over the past decade. आता हा फ्लोमीटर जो आहे तो रिमेन अनचेंज्ड आहे, सगळीकडे तोच वापरला जातो, डिफरन्शियल प्रेशर टाइप. ठीक आहे, देअर हॅव बीन सेव्हरल न्यू टाइप ऑफ फ्लोमीटर ऍडेड टू द फ्लो मेजरमेंट एरिया. आता फ्लो मेजरमेंट जो एरिया आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोमीटर ऍड केलेले आहेत. ते कुठले बघा, the new meters such as Vertex, ultrasonic and Doppler have added improved accuracy, linear signal and range ability. आता हा जो आहे Vertex, ultrasonic and Doppler, ह्याच्यामध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहेत, इम्प्रूव्ड ॲक्युरसी आहे, लिनियर सिग्नल ज्या चांगले त्याचे, आणि रेंज ॲबिलिटी. ठीक आहे, हे जे आहे ह्याचे हे काय स्पेसिफिकेशन. मग आपण फ्लोमीटर जो आहे, फ्लोमीटर कुठला वापरतो तर व्हर्टेक्स, अल्ट्रासोनिक अँड डॉपलर. लक्षात ठेवा, व्हर्टेक्स, अल्ट्रासोनिक अँड डॉपलर. त्याची स्पेसिफिकेशन काय, इम्प्रूव्ड ॲक्युरसी आहे, लिनियर सिग्नल आणि रेंजची ॲबिलिटी किती जास्त आहे. ठीक आहे, ॲज हाय ॲज 16:1. ठीक आहे, म्हणजे 16:1 ही जी आहे ती काय त्याची रेंज ॲबिलिटी आहे. ठीक आहे, with the improvements in electronics transmitter over the past decade, there has been an improvement in other specification. म्हणजे आता हे जे आहे तर काय म्हणलंय, जस्ट पास्ट डिकेड मध्ये आपण काय करतो, प्रेशर टाइप डिफरन्शियल. आता त्याच्यामध्ये परत मॉडिफिकेशन काय आलेलं आहे तर व्हर्टेक्स, अल्ट्रासोनिक्स अँड डॉपलर. त्याची काय स्पेसिफिकेशन आहे, इम्प्रूव्ड ॲक्युरसी, लिनियर सिग्नल अँड रेंज किती आहे, 16:1. ठीक आहे, म्हणजे प्रेशर फ्लो जो मीटर आहे, फ्लोमीटर तो कुठला आहे तर व्हर्टेक्स, अल्ट्रासोनिक, डॉपलर. लक्षात ठेवा, तो का वापरला आहे तर त्याचे स्पेसिफिकेशन काय आहे, इम्प्रूव्ड ॲक्युरसी, लिनियर सिग्नल अँड रेंज ॲबिलिटी. त्याची किती आहे तर 16:1 आहे. ठीक आहे, the cost of electronic transmitter is now lower than the pneumatic counterparts and should be used except for all pneumatic system. आता न्यूमॅटिक म्हणजे जे एअर वरती चालतात त्याची कॉस्ट कशी आहे, आता ह्याची जी कॉस्ट आहे त्या न्यूमॅटिक ह्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणून हे आपण कॉस्ट साठी पण आपल्याला ते परवडते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रेशर गेज आहे. प्रेशर कसं कंट्रोल करायचं, pressure gauges are usually direct connected and field mounted. आता प्रेशर गेज आहे ते डायरेक्ट बॉयलरला कनेक्ट असतात. ठीक आहे, आता टायरचं प्रेशर मोजायचं असेल, ठीक आहे, तर आपण ते बाईकला कनेक्ट करत नाही, डायरेक्ट ट्यूबला कनेक्ट करतो, चाकातला. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रेशर करतो. सेम इथं डायरेक्ट कनेक्टेड अँड फील्ड माउंटेड, म्हणजे जिथं वर्क होतंय फील्ड तिथं माउंट केलेलं आहे. साइज अँड रेंजेस आर स्पेसिफाईड बाय युजर. लोकल माउंटेड gauges give a backup reading and also help operator in determining if requirement or pressure system are working satisfactorily.
आता इथं बघा सायझेस अँड रेंज आर स्पेसिफाईड बाय युजर, म्हणजे जे युजर आहेत, समजा मी युजर आहे, मी एक स्पेसिफिक साईज ठेवणार, त्या साईज नुसार आपण काय करू शकतो, प्रेशर गेजेस डिझाईन करू शकतो. ठीक आहे. आता समजा माझ्याकडे पंक्चरचं दुकान आहे आणि मी फक्त टू व्हीलरची पंक्चर काढतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग मी हाय प्रेशरचं ठेवून चालणार आहे का? प्रेशर गेज नाही, कारण का तर मला त्याचा यूज होणार नाही. समजा मी मोठ्या गाड्यांचे पंक्चर काढतोय तर त्याच्यामध्ये बारके जे प्रेशर गेज आहे ते त्याचा यूज होणार आहे का? मला नाही. त्याच्यानुसार मी काय करणार, हे प्रेशर गेजची रेंज काय करणार, मी माझा जो प्लांट आहे पॉवर प्लांट त्याची कॅपॅसिटी किती आहे प्रेशरची, त्याच्यानुसार मी काय करणार, हे स्पेसिफाय करून तशा पद्धतीने मी ते डायरेक्ट त्या ह्याला बॉयलरला माउंट करणार. ठीक आहे. हे झालेच प्रेशर गेज. ठीक आहे. काय काय बघितलं आपण पहिल्यापासून. स्टीम पॉवर प्लांट म्हणजे त्याच्यातले कंट्रोल युनिट काय काय आहेत. कंबशन कंट्रोल आहे. कंबशन कंट्रोल कशाच्या सहाय्याने आपण कंट्रोल करणार, तर एअर फ्युएल मिक्सचर कंट्रोल करून. त्याच्यानंतर फीड वॉटर कंट्रोल आहे. ठीक आहे. फीड वॉटर कंट्रोल कशाच्या सहाय्याने कंट्रोल करणार, तर ऑटोमॅटिक फ्युएल ट्रिप डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लोमीटर कुठला आहे, व्हर्टेक्स, अल्ट्रासोनिक्स अँड डॉपलर. ठीक आहे. त्याचं स्पेसिफिकेशन काय, इम्प्रूव्ड ॲक्युरसी आहे, लिनियर सिग्नल आहेत आणि रेंजॅबिलिटी किती आहे, तर 16:1 आहे. त्याच्यानंतर बघा प्रेशर गेज. आता सांगितलं प्रेशर गेज माझ्या जो कॅपॅसिटी जी आहे बॉयलरची त्याच्यानुसार मी काय करणार, त्याची साईज अँड रेंज ठरवणार. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट सिंपल आहे, एकदा रीड करा म्हणजे तुम्हाला समजेल चांगलं. त्याच्यानंतर बघा मेंटेनन्स प्रोसिजर ऑफ मेजर कंपोनेंट्स ऑफ स्टीम पॉवर प्लांट. आता मेंटेनन्स प्रोसिजर. ठीक आहे. बघा पहिले आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, सेकंड आहे कंडिशन मेंटेनन्स आणि थर्ड आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ठीक आहे. हे 3 प्रकारचे मेंटेनन्स आहे. हे वर्ड ऐकले असतील तुम्ही. ठीक आहे. प्रिव्हेंटिव्ह, कंडिशन आणि ब्रेकडाऊन. त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, कंडिशन म्हणजे काय, ब्रेकडाऊन म्हणजे काय ते आपण बघूया. ठीक आहे. पहिला आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. दिस टाइप ऑफ मेंटेनन्स इन्व्हॉल्व इन्स्पेक्शन, क्लिनिंग, ग्रेसिंग, टाइटनिंग इटीसी एनी इक्विपमेंट बिफोर ब्रेकडाऊन गिव्ह सिग्नल. त्याच्यामध्ये सिंपल आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, एखादी बिघाड होऊ नये म्हणून, एखाद्या मशीन खराब होऊ नये म्हणून आपण त्याची घेतलेली काळजी. फॉर एक्झाम्पल सर्व्हिसिंग, गाडीची सर्व्हिसिंग करतो, ऑइल बदली करतो, हे काय आपले प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. म्हणजे गाडी खराब होऊ नये म्हणून आपण केलेला मेंटेनन्स आहे. त्याच्यामध्ये काय येते बघा, इन्स्पेक्शन येते म्हणजे चेकिंग येणार, जसं क्लिनिंग आहे, धुतो गाडी आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीसिंग आहे म्हणजे ग्रेस वगैरे करणे चेनला. त्याच्यानंतर टाइटनिंग म्हणजे एखादा पार्ट लूज झाला असेल नट बोल्ट तर ते टाईट करायचं एखाद्या इक्विपमेंटचं. म्हणजे कशासाठी करायचं, तर ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून किंवा मशीन खराब होऊ नये म्हणून. त्याला काय म्हणायचं, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. म्हणजे एखादी मशीन खराब होऊ नये किंवा ती ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून केलेला मेंटेनन्स मीन्स म्हणजे काय झालं, तर तुमचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. इफ दोज सिग्नल आर perceived and preventive action is taken, it will prevent the breakdown. जर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली तर आपण ब्रेकडाऊन थांबवू शकतो. येते का लक्षात बघा. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मीन्स व्हॉट, एखादी मशीन खराब होण्यापूर्वी किंवा ब्रेकडाऊन होण्यापूर्वी त्याचा केलेला मेंटेनन्स म्हणजेच काय म्हणायचं त्याला, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. मोर ओव्हर एनी इक्विपमेंट आफ्टर वर्किंग फॉर क्वाइट सम टाइम रिक्वायर सम मेंटेनन्स. समजा एखादा इक्विपमेंट असेल तर काही वेळ वर्किंग केल्यानंतर त्याला, म्हणजे काही काळ वर्किंग केल्यानंतर त्याला मेंटेनन्सची गरज असते. दिस मेंटेनन्स ऑल्सो फॉल अंडर द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हेडिंग. म्हणजे हा जो मेंटेनन्स आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. आता मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं, 1 ते 2 वर्ष बॅटरी व्यवस्थित चालते कुठला जरी मोबाईल असला तरी. काही वेळानं काय होते, काही 2-3 वर्षानंतर तर बॅटरी त्याची लवकर उतरू लागते. ठीक आहे. मग हे बॅटरी लवकर उतरू नये म्हणून आपण काय करतो, एक तर बॅटरी बदलतो. ठीक आहे. मग ह्याला काय म्हणायचं आपण, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. लक्षात ठेवा, हे जे एक्झाम्पल आहेत बाईकचे, मोबाईलचे, ते तुम्हाला लक्षात यावं ह्याच्यासाठी मी सांगत आहे. कन्सेप्ट लक्षात यावा ह्याच्यासाठी. ठीक आहे. एक्झाम मध्ये याचा कुठेही संबंध लावायचा नाही. हे त्याला लक्षात बघा. नाहीतर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे लिहिणार एक्झाम्पल, मोबाईलची बॅटरी खराब झाली ते आपण ती चेंज करतो, त्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणायचं. असं लिहायचं नाही. जिथं हे नोट्स मध्ये लिहिलेलं आहे असं
लिहायचं रीड करून. ठीक आहे, हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला लवकर समजावं कन्सेप्ट म्हणून सांगत आहे. ठीक आहे, समजते? संकेत गाडगे समजते? येस सर समज. अतुल ढवळे, अतुल ढवळे, यस सर. सूरज पवार, येस सर. हा जे सांगतोय एक्झाम्पल ते फक्त समजण्यासाठी सांगतोय, लक्षात ठेवा. ह्याचा कुठेही संबंध बाकीचा लावायचा नाही. समजलं? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. त्याच्यानंतर बघा काय लिहिलंय, इफ द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज अवॉइडेड इट मे लीड टू पार्शियल इक्विपमेंट फेल्युअर. समजा एखाद्याने ठरवलं की मी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करणार नाही, तर त्यानं काय होणार आहे, पार्शियल इक्विपमेंट फेल्युअर, म्हणजे इक्विपमेंटचं फेल्युअर होऊ शकतं. फेल्युअर ऑफ सम पार्ट्स ऑफ इक्विपमेंट आफ्टर अ व्हाईल सम ऍक्टिव्हिटी ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी येतात? क्लिनिंग ऑफ इक्विपमेंट, इक्विपमेंटचं क्लिनिंग. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काय नाही, क्लिनिंग ऑफ इक्विपमेंट. त्याच्यानंतर ग्रेस चेंजिंग ऑर टॉपअप, म्हणजे ग्रेस चेंजिंग. आता ग्रेस त्याचा चेंज करायचा, म्हणजे तुम्ही जर लुब्रिकेशन वापरता, ऑइल वगैरे वापरता, त्याच्यासाठी तर चेंजचा आवाज येऊ नको, तिथं काय करायचं आपण, ग्रेसिंग करायचं किंवा त्याचं टॉपअप करायचं. त्याच्यानंतर लुब्रिकेशन ऑइल टॉपअप ऑर रिप्लेसमेंट. ठीक आहे, लुब्रिकेशन ऑइल सांगितल्याप्रमाणे त्याचं रिप्लेस करायचं, म्हणजे सर्व्हिसिंग करताना तुम्ही काय करता, तर गाडीतलं ऑइल चेंज करता. ठीक आहे, तसं त्याचं लुब्रिकेशन रिप्लेसमेंट. टायटनिंग ऑफ बोल्ट, आता बोल्ट नट बोल्ट जे आहे ते टाईट करू शकतो. ब्रेक आवळतो आपण, क्लच आवळतो. ठीक आहे, तसं बॉयलरमध्ये जे नट बोल्ट असतील, जे जॉईंट असतील टेम्पररी जॉईंट, ते जर लूज झाले असतील तर आपण ते टाईट करून काय करू शकतो, टायटनिंग ऑफ नट बोल्ट त्याच्यामध्ये येते. क्लिनिंग ऑफ हीट एक्सचेंजर, आता जे हीट एक्सचेंजर आहेत, ठीक आहे, तुम्ही ट्रॅक्टरमध्ये पाणी वगैरे वाटताना पाहिलं असेल का, ते काय झाले तुमचे हीट एक्सचेंजर, मग त्याचं क्लिनिंग वगैरे, मग त्याच्यावरती पाणी साठवून त्याच्यामध्ये गंज पकडणे किंवा त्याच्यावरती बर येणे. ठीक आहे, अशा पद्धतीचं इम्प्युरिटी त्याच्यामध्ये तयार होतात, त्या इम्प्युरिटी रिमूव्ह करायच्या कशाच्या, हीट एक्सचेंजरच्या. हे झाला तुमचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. म्हणजे थोडक्यात काय, एखादी मशीन खराब होऊ नये किंवा ब्रेक होऊ नये म्हणून जो मेंटेनन्स करतो त्याला काय म्हणायचं, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. इथं काय म्हणले बघा, हे हेल्थ ऑफ रनिंग इक्विपमेंट कॅन बी मेजर्ड बाय युजिंग सेव्हरल पॅरामीटर्स लाईक बेरिंग, टेम्परेचर, व्हायब्रेशन, करंट डिस्प्लेसमेंट, शिफ्ट ETC. ठीक आहे, आता एखाद्या इक्विपमेंटची आपल्याला हेल्थ मोजायची, तर ते हेल्थ आपण कशा साहाय्याने मोजू शकतो, तर त्याच्यातल्या बेरिंग, त्याचं टेम्परेचर, त्याचं व्हायब्रेशन, त्याचा करंट, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हे जर ओके असेल तर आपण काय म्हणतो, इक्विपमेंट ओके आहे. ठीक आहे, जर ह्याच्यामध्ये काही जर वेगळं दाखवलं नाही तर आपण काय म्हणतो, तर त्याला मेंटेनन्स करण्याची गरज आहे. एनी ऑफ द पॅरामीटर्स शो ॲबनॉर्मल रीडिंग, इट इंडिकेट द machine is not working properly and it needs to be maintenance or replacement of some parts. बघा, जर एखादा पार्ट ॲबनॉर्मल रीडिंग दाखवत असला, प्रेशर गेज तुमचं जर व्यवस्थित प्रेशर दाखवत नसलं, तर ह्याचा अर्थ काय होतं, तर मशीन प्रॉपरली वर्क होत नाही आणि आपल्याला त्याचा मेंटेनन्स करण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, घड्याळ टाइम व्यवस्थित दाखवत नसेल, मागं पडत असेल, ठीक आहे, तर आपण काय म्हणतो, सेल संपला आहे. मग तो सेल आपण काय करतो, म्हणजे त्याचं जे वर्किंग आहे ते स्टॉप झालं. ठीक आहे, स्टॉप कशामुळे झालं, तर एखादा इक्विपमेंट त्याचा खराब झाला. म्हणजे हा कंडिशन बेस्ड, एखादी चालू मशीन असेल आणि त्यातला एखादा पार्ट खराब झाला चालूतच, तर तो कसला मेंटेनन्स झाला, कंडिशन बेस्ड. मग त्याला ऑप्शन काय, तर आपण काय करायचं, त्याचा जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स करायचा, किंवा काही जे रिक्वायर्ड पार्ट आहे ते काय करायचे, रिप्लेस करायचे. Such type of maintenance is called condition based maintenance. ठीक आहे, समजलं? ह्याला काय म्हणायचं, कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. म्हणजे मराठीत सांगतो बघा, एखादी मशीन वर्क होत असेल आणि त्याच्यात एखादा पार्ट जर ॲबनॉर्मल रीडिंग दाखवत असेल आणि तो पार्ट आपल्याला रिप्लेस करायचा आहे किंवा त्याचा मेंटेनन्स करायचा आहे, तर अशा मेंटेनन्सला काय म्हणायचं, तर कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. ठीक आहे, इफ दिस टाइप ऑफ मेंटेनन्स मेन झाले, मेंटेनन्स अवॉइडेड इट विल लीड इक्विपमेंट ब्रेकडाऊन शॉर्टली और व्हेरी शॉर्टली. जर हे आपण आता हे जर आपण अवॉइड केला,
फॉर एक्झाम्पल देतो, स्पीड मीटर आहे, नवीन गाडी घेतली मी, स्पीड मीटर चालतोय, ठीक आहे, आणि काही वेळानं बंद पडला, म्हणजे 1-2 वर्षांना समजा माझा स्पीड मीटर गाडीचा बंद पडला, मी त्याच्याकडे बघितलं नाही, त्याला दुरुस्त केलं नाही, तर काय होणार हो काही दिवसानं, त्याची जी वायर असते पुढच्या चाकापासून कनेक्ट केली ती वायर खराब होते. ठीक आहे, समजलं का? बघा, इफ दिस टाइप ऑफ मेंटेनन्स अवॉइडेड इट विल लीड इक्विपमेंट ब्रेकडाऊन, म्हणजे आपल्याला ती वायर पण परत रिप्लेस करावी लागणार आहे, तो जो स्पीड मीटर आहे तो पण रिप्लेस करावा लागणार. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं, कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. सम ऑफ द ऍक्टिव्हिटीज दॅट आर इन्क्लुडेड इन कंडिशन बेस्ड मेंटेनन्स आर. आता ज्या कंडिशन बेस्ड मेंटेनन्स आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, रिप्लेसमेंट ऑफ बेरिंग. आता बेरिंग जाते बघा, व्हील जे बेरिंग कशासाठी असते तर लिनियर मोशन प्रोव्हाइड करण्यासाठी. लक्षात ठेवा, थर्ड इयरला आलेला आहे बेरिंग जर विचारला तुम्हाला इंटरव्ह्यूला, बेरिंग कशासाठी असते तर लिनियर मोशन, एखाद्या शाफ्टला किंवा एखाद्या व्हीलला लिनियर मोशन प्रोव्हाइड करण्यासाठी बेरिंग असतात. जिथं जिथं मुव्हिंग पार्ट आहे, सर्क्युलर मोशन आहे, तिथं बेरिंग असते, फ्रंट व्हील असेल, रिअर व्हील असेल. ठीक आहे, क्लिनिंग ऑर रिप्लेसमेंट ऑफ फिल्टर एलिमेंट, जे फिल्टर आहेत त्या फिल्टरचं काय करायचं आपण, रिप्लेसमेंट करायची. त्याच्यानंतर मोटार रिवाइंडिंग आहे, मोटार जळली असेल तर त्याचं रिवाइंडिंग करायचं. त्याच्यानंतर चेंजिंग ऑफ स्प्रिंग, ज्या स्प्रिंग आहे त्याचा चेंज करायचा. हे झाला तुमचा कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. समजलंय? येस ऑर नो? येस ऑर नो? कृष्णासाठी समजले का? कृष्णासाठी, प्रसाद जोशी, येस सर. ठीक आहे, सर्व दोषी. येस सर. ठीक आहे, सिंपल आहे बघा, एकदा रीड करा लक्षात येईल. कंडिशन बेस्ड आणि प्रिव्हेंटिव्ह झाले. पुढचं बघू, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. आता हे जर लक्षात येते, ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय असणार, मशीन खराब झाल्यानंतर, पूर्ण बंद पडल्यानंतर केलेला मेंटेनन्स म्हणजेच ब्रेकडाऊन मेंटेनन्स. दिस टाइप ऑफ मेंटेनन्स इज हायली अनवॉन्टेड इन प्लांट. हा जो मेंटेनन्स आहे तो अनवॉन्टेड आहे, कोणालाही तो असावा असं वाटत नाही. इट विल अट्रॅक्ट ह्यूज मॅनिटरी लॉसेस, इट मे इव्हन बी हजार्डस इन नेचर. आता हे जे आहे ह्याच्यामुळे ह्यूज मॅनिटरी लॉसेस होतात. म्हणजे मॅनिटरी म्हणजे काय, तुमचे पैशाचा असेल किंवा तुमचं जे वर्क असेल ते वर्क स्टॉप होत आहे, हे जे लॉसेस आहे हे लॉसेस ह्याच्यामुळे होतात, ब्रेकडाऊनमुळे. त्याच्यानंतर इट मे इव्हन बी हजार्डस इन नेचर, आणि हे धोकादायक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हजार्डस टू मॅन टू नियर बाय कनेक्टेड इक्विपमेंट्स, म्हणजे हे मॅनला पण हजार्डस आहे आणि नियर बाय कनेक्टेड इक्विपमेंट ऑर टू द एंटायर प्लांट, म्हणजे हे पूर्ण जो एंटायर प्लांट आहे त्याला पण हजार्डस आहे. ब्रेकडाऊन मेंटेनन्स इज डन आफ्टर द इक्विपमेंट इज टोटली ब्रेकडाऊन, दिस इन्व्हॉल्व. आता ब्रेकडाऊन मेंटेनन्स कधी करायचा, एखादं इक्विपमेंट टोटली ब्रेकडाऊन झालं, ठीक आहे, मोबाईल पूर्णच खराब झाला, नवीन घेतो आपण, ठीक आहे, किंवा त्याला नीट करतो, रिप्लेस करतो, त्याला काय म्हणायचं, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ठीक आहे, डिस्प्ले, बेस्ट एक्झाम्पल सांगतो. डिस्प्ले जर गेला तर एखादी लाईन पडते का त्याच्यावरती, ठीक आहे, चालतंय, आपण तो जोपर्यंत चालतोय तोपर्यंत चालतो, आणि एका दिवशी काय होतंय की पूर्ण जो आहे डिस्प्ले तो पूर्ण ब्लॅक होतो. ठीक आहे, त्यावेळेस आपण तो डिस्प्ले चेंज करतो, त्याला काय म्हणायचं, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ठीक आहे, पण परीक्षेत त्याचा संबंध लावायचा नाही, समजण्यासाठी मी सांगतोय हे एक्झाम्पल. ठीक आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्स समजलं. ब्रेकडाऊन मेंटेनन्स कधी करतो आपण, इक्विपमेंट टोटली ब्रेक झाल्यानंतर. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय काय येते बघा, रिप्लेसमेंट ऑफ पंप, आता पंप बदलायचा आहे, ठीक आहे, रिप्लेसमेंट ऑफ फॅन, फॅन बदलायचा आहे, वेल्डिंग ऑफ रॅप्चर्ड स्ट्रक्चर, म्हणजे जी वेल्डिंग जर समजा तुटलेली असेल तर त्याचं ते आपण चेंज करू शकतो. मोटर रिप्लेसमेंट, ठीक आहे, त्याच्यानंतर मोटरचे रिप्लेसमेंट आहे रिप्लेसमेंट ऑफ गिअर बॉक्सेस. तर गिअरचे जे टोत आहेत किंवा प्लस प्लेटा जातात बघा, ते काय करावं लागतात आपल्याला, रिप्लेसच करावे लागतात, त्याचा मेंटेनन्स होत नाही. ठीक आहे, जे गिअर बॉक्स आहेत
किंवा ज्या तुमच्या क्लच प्लेट आहेत त्या रिप्लेसच कराव्या लागतात. त्याचा मेंटेनन्स आपण करू शकत नाही. हे आलंय तुमचं ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ठीक आहे, हे 3 प्रकारचे मेंटेनन्स आहे. समजले? विशाल गावडे समजले? गावडे विशाल. येस सर. ठीक आहे, पुढचं बघू. आता हा पहिला पार्ट संपला, स्टीम पॉवर प्लांट. दुसरा पार्ट आहे गॅस पॉवर प्लांट. सिंपल आहे, ह्याच्यापेक्षा स्टीम पेक्षा हे सिंपल आहे. ठीक आहे, पहिला पार्ट कुठला होता? स्टीम पॉवर प्लांट. त्याचं सगळं बघितलं, कंट्रोल सिस्टीम बघितलं, त्याचं पॉवर जनरेशन बघितलं, त्याचा मेंटेनन्स बघितला. आता आपल्याला गॅस पॉवर प्लांट बघायचा आहे. ठीक आहे, गॅस पॉवर प्लांट हे बघा, ओपन सायकल गॅस टर्बाइन कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. ओपन सायकल गॅस टर्बाइन पॉवर प्लांट आहे, 2 आहेत आपल्याकडे, ओपन आणि क्लोज्ड. ठीक आहे, ओपन सायकल गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. बघा ह्याच दिसतंय, डायग्राम दिसतंय सगळ्यांना? हो सर दिसते. हा, ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये काय काय बघा, इट कन्सिस्ट ऑफ कॉम्प्रेसर, कंबशन चेंबर, टर्बाइन. हे 3 मेजर कॉम्पोनंट आहेत. इट कन्सिस्ट ऑफ फर्स्ट कॉम्प्रेसर, कंबशन चेंबर अँड टर्बाइन. ठीक आहे, आता बघा कॉम्प्रेसरचं काय काम असते? एअर, ऍटमॉस्फेरिक एअर सक करायची. हा, स्वप्नील देशमाने काय चाललंय? काय नाही सर, चुकून झालं. रिमूव्ह करणार आहे असलं काय केलं तर? कॉम्प्रेसर काय करतो? एअर सक करतो आणि हाय प्रेशर एअर पुढं पास करतो. कॉम्प्रेसर पाहिलाय, पंक्चरच्या दुकानामध्ये असतो. ठीक आहे, कंबशन चेंबर मध्ये काय असते? फ्युएल असते, एअर असते, एअर फ्युएल मिक्सचर असते, ज्याचं कंबशन होते. ठीक आहे, त्याच्यानंतर टर्बाइनला काय असते? ब्लेड असते. ठीक आहे, त्या ब्लेडवरती गॅसेस पडले, हाय प्रेशर हाय टेम्परेचरवरती ब्लेड फिरतात. ब्लेड फिरले की हा जो शाफ्ट आहे हा शाफ्ट फिरतो. ठीक आहे, शाफ्ट फिरला की आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. ठीक आहे, त्याचं वर्किंग बघा. इथं सायकल 1 to 2 आहे, तर 1 लिहिलंय, इथं 2 लिहिलंय. ठीक आहे, 1 to 2 फ्रेश एअर, ऍटमॉस्फेरिक एअर कॉम्प्रेसर घेतो आणि तो हाय प्रेशरनं पुढं कंबशन चेंबरला पाठवतो. 1 to 2 प्रोसेस आहे. ठीक आहे, ही जी आहे ते सगळी कॉन्स्टंट प्रेशर लिहिले बघा, कॉन्स्टंट प्रेशर. याचा जो प्रेशर आहे तो कॉन्स्टंट आहे सगळ्या प्रोसेसचा, म्हणून त्याला काय म्हणलंय? ओपन सायकल गॅस टर्बाइन कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाइन पॉवर प्लांट. ठीक आहे, लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये गॅसेसच्या सहाय्यानं टर्बाइन रन करणार आहोत. अगोदरचा जो होता तो स्टीम पॉवर प्लांट, स्टीमच्या सहाय्यानं बॉयलर मधून जी स्टीम घेतो त्या स्टीमच्या सहाय्यानं आपण टर्बाइन फिरवणार होतो. इथं गॅसच्या सहाय्यानं, म्हणजे कंबशन झाल्यानंतर जो धूर तयार होतोय त्या धुराच्या सहाय्यानं आपण काय करणार आहे? हे टर्बाइन फिरवणार आहे. ठीक आहे, हे 2 मेन डिफरन्स आहेत. ह्याच्यामध्ये बघा, फ्रेश एअर कॉम्प्रेसर आतमध्ये येतो, तो काय करतो? हाय प्रेशरनं कंबशन चेंबरला पाठवतो. कंबशन चेंबर मध्ये फ्युएल टँक करून फ्युएल येतं, तिथं बर्निंग होतंय. ठीक आहे, बर्निंग झालं की जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहे ते याच्यातून ह्या टर्बाइन वरती पाडले जातात. टर्बाइन मध्ये ते एक्सपांड होतात. ठीक आहे, एक्सपांड झाले टर्बाइन की ते एक्झॉस्ट गॅसेस म्हणून आपण बाहेर पाठवतो. ह्या टर्बाइन वरती गॅसेस पडले की हे टर्बाइन रन होतंय, रोटेट होतंय. रोटेट झाले की हा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट इकडे कॉम्प्रेसरला बी कनेक्ट केलेला आहे. कॉम्प्रेसर पण रन होतोय आणि हा जो आहे इकडे आर्मेचर असते, जनरेटर असते, हा फिरला की इथं इलेक्ट्रिसिटी तयार होते. स्टीम पॉवर प्लांट मध्ये स्टीम येत होती, इथं काय येते? तुमचा गॅस येते. ठीक आहे, ह्याला ओपन का म्हणले तर हे जे फ्ल्यू गॅसेस आहेत हे परत आपण यूज करत नाही, म्हणून ह्याला काय म्हणलंय? ओपन सायकल गॅस टर्बाइन. ठीक आहे, परत एकदा बघा, कॉम्प्रेसर काय करतोय? फ्रेश एअर आतमध्ये घेतोय, तिथं तो काय करतोय? कॉम्प्रेस करतोय एअर कॉम्प्रेस केली की त्याचं काय होतं? प्रेशर वाढतंय. ते प्रेशर पुढं कंबशन चेंबरला दिलं जातंय, म्हणजे जी हाय प्रेशर एअर आहे ती इथं कंबशन चेंबरला येते
इथं फ्युएल टँक कडून फ्युएल येते, इथं बर्न होते, दोन्हीचं बर्निंग झालं की जे गॅसेस तयार होणार आहेत ते गॅसेस इथून ह्या टर्बाईनला दिले जातात. ठीक आहे, टर्बाईनवरती दिल्यानंतर टर्बाईन फिरते, फिरून झाल्यानंतर ही जे गॅसेस आहेत ते काय होतात, एक्सपांड होतात, प्रेशर कमी होते त्याचं, हे थोडं एक्झॉस्ट गॅसेस म्हणून आपण चिमणी थ्रू बाहेर टाकतो. ज्यावेळेस हे टर्बाईन फिरतंय, हा जो शाफ्ट आहे हा जनरेटरला कनेक्ट केलेला असते. जनरेटर मध्ये वाइंडिंग असते कॉइलचं, त्याच्या भोवती मॅग्नेट असते. मॅग्नेट मध्ये मॅग्नेट मध्ये शाफ्ट फिरल्यानंतर काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे, हे झालं तुमचं ओपन सायकल गॅस टर्बाईन. समजलं? ओपन सायकल का म्हणले तर हे जे आहे एक्झॉस्ट गॅसेस हे परत आपण रियूज करत नाहीत, म्हणून ह्याला काय म्हणलंय, ओपन सायकल. थर्मल इंजिनिअरिंग मध्ये जातो ओपन सायकल, क्लोज्ड सायकल. ठीक आहे, तसं हे जे गॅसेस आहेत हे परत आपण रियूज करत नाही. ठीक आहे, म्हणून ह्याला काय म्हणलंय, ओपन सायकल गॅस टर्बाईन. समजलं? समजलं का? संकेत गाडगे समजलं सर. ठीक आहे, बघा तेच लिहिलंय, एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर इज टेकन अँड कॉम्प्रेस्ड टू द प्रेशर रेशो रेंजिंग फ्रॉम 2:8. आता इथला जो आहे 2:8 आहे. ठीक आहे, रेशो बिफोर असेसिंग टू द कंबशन चेंबर वेअर द फ्युएल इज इंजेक्टेड. The fuel burn and the temperature is raised at constant pressure. Then it passes to the turbine where it expands to its original pressure before being exhausted to the atmosphere. इथं प्रेशर वाढतंय, टेम्परेचर प्रेशर वाढतंय, इथं कमी होतंय, लक्षात ठेवा. ओरिजिनल प्रेशरला येते, इथं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर इथं असणार आहे. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस बघा. पॉसिबिलिटी टू यूज एनी टाइप ऑफ फ्युएल. इथं हे जे आहे इथं कुठल्या पण प्रकारचं फ्युएल वापरू शकतो. ठीक आहे, कॉम्पॅक्ट साइज, लेस वेट अँड लो स्पेस रिक्वायरमेंट. साइज कॉम्पॅक्ट आहे, वेट लेस आहे आणि लो स्पेस रिक्वायरमेंट. सिंपल फाउंडेशन अँड लो इन्स्टॉलेशन कॉस्ट. फाउंडेशन जे आहे त्याचं कसं आहे, सिंपल आहे, लो इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे, लेस रिक्वायरमेंट ऑफ लुब्रिकेशन ऑइल वॉटर एटीसी. आता लुब्रिकेशन मुव्हिंग पार्ट कमी आहे, मुव्हिंग पार्ट फक्त टर्बाईनच आहे आणि कॉम्प्रेसर. ठीक आहे, त्यामुळे लुब्रिकेशन कसं आहे, कमी लागतंय आणि व्हायब्रेशन इज लेस. Disadvantages: high operating temperature in combustion chamber and in the turbine, so we need special high temperature alloy. ठीक आहे, आता इथं टेम्परेचर जास्त असणार आहे कंबशन चेंबर मध्ये. जो कंबशन चेंबर बनवणार आहे तो स्पेशल अलॉयनं आपल्याला बनवावा लागणार आहे. हा ह्याचा डिसएडव्हान्टेज आहे. Thermal efficiency is very low in case of simple gas turbine due to high temperature of about 450 degree in the waste exhaust gas and also for the cooling. ठीक आहे, थर्मल जी इफिशियन्सी आहे ती कशी आहे, लेस आहे. ठीक आहे, ज्याची जी थर्मल इफिशियन्सी आहे ती लेस आहे, हा त्याचा सेकंड डिसएडव्हान्टेजेस झाला. ठीक आहे, हे दोन डिसएडव्हान्टेजेस आहे. पहिला कुठला आहे, स्पेशल अलॉय लागणार आहेत कंबशन चेंबरसाठी, आणि दुसरं काय, थर्मल इफिशियन्सी लो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्लोज्ड सायकल गॅस टर्बाईन और कॉन्स्टंट प्रेशर गॅस टर्बाईन. ठीक आहे, सेम आहे, फक्त क्लोज्ड सायकल आहे. बघा 1 to 2 कॉम्प्रेसर आहे. ठीक आहे, कॉम्प्रेसर काय करतो, एअर आतमध्ये घेतो, आतमध्ये घेतली की तो कॉम्प्रेस करतो, कॉम्प्रेस केल्यानंतर प्रेशर वाढते, प्रेशर वाढल्यानंतर ते पुढं कंबशन चेंबरला दिलं जातंय. इथं कंबशन चेंबर मध्ये हीट तयार होते, हीट परत फ्ल्यू गॅसेस तयार होतात, ते गॅसेस पुढे टर्बाईनला दिले जातात. टर्बाईन मध्ये दिल्यानंतर टर्बाईन फिरते, ते एक्सपांड होते फ्ल्यू गॅसेस आणि पुढं परत हे रियूज करून कॉम्प्रेसरला पाठवलं जाते. इथले जे गॅसेस आहेत ते आपण परत वापरू शकतोय, म्हणून ह्याला काय म्हणलंय, क्लोज्ड सायकल गॅस टर्बाईन. वरच्या ह्याच्यामध्ये इथं ऍटमॉस्फेरिकला डायरेक्ट पाठवत होतो. हे जे आहेत हे परत आपण इथं वापरत नाही, म्हणून याला काय म्हणलंय, ओपन सायकल गॅस टर्बाईन. इथं काय केलेलं आहे, सेमच आहे असं, फक्त हे जे इथं गॅसेस तयार होणार आहेत, जी हीट रिजेक्ट झालेली आहे ती परत कलेक्ट करून
पुढं कॉम्प्रेसरला गॅसेस दिले जातात, ते पुढे कॉम्प्रेस करून परत हाय अशी सायकल तुमची रन होते, म्हणून ह्याला काय म्हणले, क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन. समजलं? The closed cycle plant can use some stable gas with higher specific heat as a working medium. Instead of burning the fuel directly in the air stream, an externally fired combustion chamber of furnace is used, and heat is transferred to the working medium through the heat exchanger. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे आहे तो कंबशन चेंबर आहे तो बाहेरच्या बाजूला असतोय, तिथून जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते ह्याच्यातून पास होणार आहेत. येते लक्षात बघा, इथं काय होणार आहे, कंबशन चेंबर जो आहे तो बाहेरच्या बाजूला असतोय. ठीक आहे. बाहेरच्या बाजूला असल्यामुळं त्याचे जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते फ्ल्यू गॅसेस इथं येतात, इथून पुढे टर्बाइनला पाठवले जातात. ठीक आहे. Intercooler is also provided to improve the overall efficiency of compression. As the multi-stage turbine is used and the temperature of exhaust gases leaving the turbine is considerably reduced, resulting in the thermal efficiency. The regenerator preheats the gas before entering the furnace. By this provision, thermal efficiency is further increased to about 30%. आता ह्याची जी आहे क्लोज्ड सायकलची इफिशियन्सी जास्त आहे, 30% वाढलं. ते का? तर ही जी हीट आहे ती हीट परत आपण वापरतोय. ठीक आहे. इथले जे गॅसेस आहेत किंवा जे फ्ल्यू गॅसेस आहेत ते आपण काय करतोय, परत यूज करतोय. त्यामुळे ह्याची जी इफिशियन्सी आहे ही 30% वाढलेली असते. कशापेक्षा? ओपन सायकल पेक्षा. ठीक आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस बघा, सिंपल आहे, दोन्ही सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये कंबशन चेंबर बाहेर असतोय आणि हे जे गॅसेस आहेत ते परत रियूज आपण करतोय. ऍडव्हान्टेजेस, फ्लेक्झिबिलिटी ऍज टू द टाइप ऑफ फ्युएल, म्हणजे जसं तुमचं फ्युएल आहे तसं फ्लेक्झिबिलिटी आहे. अनकंटेमिनेटेड वर्किंग मीडियम अँड हेन्स मेंटेनन्स इज इझियर. ठीक आहे. वर्किंग मीडियम अनकंटेमिनेटेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचंही कंटेमिनेशन नसणार आहे आणि ते इझियर असणार आहे. पॉसिबिलिटी ऑफ युझिंग अ गॅस हॅव्हिंग बेटर थर्मल प्रॉपर्टीज as the working medium. By using an inert gas with high specific heat, the unit will become compact. म्हणजे हे आणखीन कॉम्पॅक्ट करता येईल. कसं? तर इनर्ट गॅस थर्मल इंजिनिअरिंग मध्ये जातं, आयडियल गॅस, रिअल गॅस, इनर्ट गॅस. ठीक आहे. त्याचं जर ते वापरलं तर ते डिझाईन आणखीन आपल्याला कॉम्पॅक्ट करता येईल. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? विशाल गावडे समजले? आनंद कोळेकर आहेत का? आनंद? हा, दोन्ही सेम आहेत, ओपन आणि क्लोज. ठीक आहे. ओपन मध्ये कसं आहे, जे गॅसेस आहेत ते आपण ऍटमॉस्फेरिकला सोडतोय, ते परत यूज होत नाही. क्लोज्डला कसं आहे तर एक्सटर्नली फर्नेस आहे, त्यातून जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार ते आपण रियूज करतोय. लक्षात ठेवा, स्टीम आणि गॅस पॉवर प्लांट मध्ये काय फरक आहे. स्टीम मध्ये काय आहे, टर्बाइन मधून बॉयलर मधून जी येणारी स्टीम आहे ती स्टीम आपण टर्बाइन फिरवण्यासाठी वापरतोय. ठीक आहे. तर गॅस मध्ये काय आहे तर कंबशन चेंबर मध्ये जे गॅस तयार होणार आहेत ते गॅस आपण टर्बाइन फिरवण्यासाठी वापरतो आहे. ठीक आहे. अतुल कावळे समजलंय? कावळे अतुल समजतंय? देवदत्त चव्हाण आहेत का? प्रतीक बेनारे येस सर. समजतंय? हो सर. देवदत्त चव्हाण आहेत का? प्रसाद चव्हाण येस सर. समजतंय? हा. ऋतुजा पवार, ऋतुजा पवार आहेत. हा सर समजते. अलिशा मुलानी, सलोनी मुलानी, येस सर. प्रतीक्षा मोरे समजते? येस सर.
यादव निकिता, शिकरे ऋतुजा. हो सर. ठीक आहे, बघा जे मायक्रो प्रोजेक्ट राहिलेत, असाइनमेंट राहिलेत, लवकरात लवकर सबमिट करा.